तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर तिथल्या रहिवाशांनी मांडलेल्या या समस्या त्या आता मार्गी लागतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील धुसफूस आता समोर यायला लागलेली आहे। राज्यामधील काँग्रेसचा राष्ट्रवादीवरती काय राग आहे, ते का नाराज आहेत हे माहिती नाही, असं थेट वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदींना भेटले तरी राग येत नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही। देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे। देशाच्या काँग्रेसबरोबर मी रोज दिल्लीत भेटते। तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये। प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे। आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। मला सुप्रियाताईंनाच विचारायचं की तुम्हाला ही कुठून बाबू झाला की आम्ही राग करतोय तुमचं? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, तुम्ही आमच्यासोबत आहात। तुम्ही कोणाच्या विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात। त्यामुळे आम्ही कशाला राग करू? आम्ही अजिबात राग काढत नाही। कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना, मोदींना भेटलं पाहिजेत विशेष करून। आणि 3-3दा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही। राग याचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्याबरोबर